भीती वाटत नाही का? छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय, कोण नाराज झालं, कोणाला काय वाटलं नाही फरक पडत. आम्ही सांगतोय ते अंतःकरणातून सांगतोय. जो छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय ते पोटातून छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय. आणि जो छत्रपती शिवाजी महाराज सांगतोय फक्त नुसतं सांगून छत्रपती शिवाजी महाराज जात नाही, तर प्रत्येकाच्या काळजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुजलंच पाहिजे यासाठी बोलणारा माणूस आहे. अहस्तंजावरती तहस पेशावरती अवघा मुलूक आपला असं म्हणायच्या पित्यानं पुत्राच्या काळजाला साथ घातली. आणि भलं मोठं स्वराज्य निर्माण करायला लावणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं, ते माझ्या महान त्या वीरमाता वीरंगणा आऊसाहेब जिजाऊ. खरं ते एक वाक्य बोललं जातं की सह्याद्रीच्या छाताळातून नाथ भवानी गाजे. अरे सह्याद्रीच्या छाताळातून नाथ भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान वर्षितो जाण झोकतो आग ओकतो, तुफान वर्षितो जाण झोकतो आग ओकतो. तुफान मातीचा राजा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज. आणि ज्या महापुरुषांचं नामकरण करायचं म्हटलं तर अंगावर काटा येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. आज 40 दिवस ज्या पोरांनी बलिदान मासाचं आयोजन केलंय, खरं ज्या पोरांचं कर्तृत्वाकडे पाहावं, त्या पोरांकडे पाहावं आणि वाटावं छत्रपती संभाजी महाराजांचे खरे मावळे दिसत आहेत. त्या जोरदार मावळ्यांसाठी जोरदार टाळे वाजवा तुम्ही. कारण आजच्या युगामध्ये आजचा युग असा आहे, आजच्या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे फक्त डोक्यावर घेतात पण डोक्यात घालत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज की कोणी म्हटलं ना छत्रपती शिवाजी महाराज की, तर दुसरा माणूस म्हणतो जय. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं वागणं कोणी आपल्या अंतःकरणात घ्यायला तयार नाही. अशा युगामध्ये छत्रपती संभाजीराजांनी जो धर्मासाठी, देशासाठी, देवासाठी जो बलिदान दिलं, तुमची आमची अस्मिता टिकून राहावी, तुम्हाला आम्हाला टिकून राहावं, आमच्या महिलांच्या कपाळावरती कुंकू राहावं, आमच्या बाबांच्या कपाळावरती टोपी राहावं, आमच्या पोरांच्या खांद्यावरती भगवं उपरणं राहावं आणि आमच्या पोरांचा पाठीचा कणा ताट राहावा आणि छाती फुगून पोरं चालावी, यासाठी जगणारे छत्रपती संभाजी महाराजांनी जो इतिहास आम्हाला दिलाय ना, तो इतिहासाची प्रेरणा, तो इतिहासाचा विचार अंतःकरणात रुजून ज्या पोरांनी 40 दिवस बलिदानाचं आयोजन केलंय त्या पोरांसाठी कौतुक, पुन्हा पुन्हा कौतुक करतोय. कारण मला कौतुक करायला आवडत नाही, मला कोणाचं नाव घ्यायला सुद्धा आवडत नाही. मी कोणाचं नाव घेऊ घेत नाही. कोणत्याही कार्यक्रमामध्ये, कीर्तनात असो, व्याख्यानात असो, मला कुणाची लाल करायला जमलीच नाही छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजा सोडलं तर. कारण हे पोरांचं कौतुक का करावं? मी कौतुक अजिबात करत नाही, पण त्या पोराचा कार्याचा गौरव करतोय. 40 दिवस चपलीचा त्याग करताय, 40 दिवस चपली डोक्यावरची केस काढताय, 40 दिवस चपलीचा त्याग करून छत्रपती शिवाजी राजा, धर्मवीर छत्रपती संभाजीराजा अंतःकरणात रुजवण्याचं काम करतात पोरं. पाहना, साधी गोष्ट, जर शेताकडे जात असाल, वावरात काम करत असाल, जर पायामध्ये चप्पल नसली ना, चप्पल काटा जर मोडला तर वाटतं राव काटा मोडला, चप्पल घालायला पाहिजे होती. पण 40 दिवस चपलीचा त्याग केला, भर उन्हाळ्यामध्ये, किती ऊन लागतो, अशा उन्हाळ्यामध्ये पायी हिंडतायत पोरं. खरंच या पोरांसाठी कौतुक करणं गरजेचं आहे. एक प्रामाणिकपणे बोलतोय, आईसाहेब तुमचा मुलगा म्हणून बोलतोय, बाबा तुमचा मुलगा म्हणून बोलतोय, छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून बोलतोय. प्रामाणिकपणे बोलू का? आज आमचा हिंदू समाजाला जागृत होणं गरजेचं आहे. आज आमचा हिंदू समाजाला एकत्र येणं गरजेचं आहे. हिंदू समाजाच्या डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुजला पाहिजे. आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रुजला पाहिजे. गोपाल श्रीकृष्णांचा विचार आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये रुजला पाहिजे. श्री भगवान चक्रधर स्वामींचा विचार आम्हाला दिलाय, जो महानुभाव पंतांचा विचार आम्हाला दिलाय, जो गीतेमधला सार आहे, तो सार आमच्या पोरांच्या डोक्यामध्ये रुजला पाहिजे. यासाठी आमची पोरं जगतात का, हाही विचार करणं महत्वाचं आहे. जे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा जो बलिदान मास चालू केलाय ना, फक्त शोकानं नाही चालू केलाय बलिदान मास, की बलिदान मास चालू केलाय चला काहीतरी करायचं म्हणून बलिदान मास करतात, ह्यासाठी नाही करत बलिदान मास. घरचं काम धंदा सोडून बलिदान मासामध्ये यावं, बलिदान मासामध्ये बसावं, रोजचे श्लोक घ्यावे, रोजचे श्लोक अंतःकरणात रुजावे, शोकानं म्हणून नाही घेत. त्यांना जाणीव झाली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची. त्यांना कळलंय बलिदान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. अरे एक दिवस पोटामध्ये अन्न नसलं तर माणूस काय काय करतो, माणूस कोणत्या पातळीवर जातो, काय काय बोलतो माणसाला कळतं. पण 40 दिवस छत्रपती संभाजी महाराजांनी तो त्रास सहन केलाय ना, त्या त्रासाची जाणीव त्या पोरांना समजली आहे, म्हणून ते आयोजन केलं एवढं पोरांनी. मग तुमचं आमचं काम आहे, जी तुमची आमची अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ही तुमची आमची अस्मिता आहे. आणि त्या अस्मितेला जागवण्यासाठी, ती अस्मिता प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजवण्यासाठी आलंच पाहिजे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदान मासाला आम्ही आलंच पाहिजे. एक प्रामाणिकपणे बोलतो, यावर्षी 550 पोरं असतील ना तुमची, पुढच्या वर्षी कमीत कमी 500 तरी पोरग झालं पाहिजे. एक बोलू का? अरे वा, ते हा म्हणते बघा, पोरग बोलते.
ही गरजेचं आहे. चला, मला विषय मोजके काही तुमच्यासमोर मांडायचे आहेत. मला काही ते विषयाचं विषयांतर नाही करायचं आहे. मला मोजके विषय तुमच्यासमोर मांडायचे आहेत आणि शेवटी छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास तुम्हाला सांगायचं आहे. शेवटी मोजके विषय मांडायचे आहेत. माता माऊल्या बसल्यात, आई बसल्यात. आईला मला तुमच्यासाठी एक प्रश्न मांडायचा आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज घडलेत ना, ते मातृत्वाच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडलेच. ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलंय, ते स्वराज्य आऊसाहेबांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. म्हणून माझा पहिला विषय आई तुमच्यासाठी मांडायचा आहे. कारण जे स्वराज्य निर्माण झालंय, जे हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदूचं राज्य निर्माण झालंय ना, ती छत्रपतीची पुण्याई आहे. आणि ते छत्रपतींना छत्रपती घडवण्याची ताकद ही आऊसाहेब जिजाऊमध्ये आहे. म्हणून आऊसाहेब जिजाऊ सांगणं आजच्या गरजेच्या वाटतात. कारण आजच्या युगामध्ये माता माऊल्या कार्यक्रमाला जास्त येत नाही, पण अशाच छत्रपती संभाजी महाराज म्हणलं की लोकांना अजून छत्रपती संभाजी महाराज कळणार नाही. सहज विचारलं ना छत्रपती संभाजी महाराज कोण होता, तर आमच्या लोकांना काही माहित नाही छत्रपती संभाजी राजा कोण होता, छत्रपती शिवाजी महाराज कोण होता. हा, होते आमचे राजे, बस एवढंच माहित आहे. याच्या पलीकडे आमच्या पोरांना छत्रपती, आमच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजला नाही. आताची यंग जनरेशनचे पोरं छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचतात, गड किल्ल्यावर जातात, गड किल्ल्यांचा विचार आचार आत्मसात करतात. ह्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आता लोकांना कळायला लागलाय. पण आई प्रामाणिकपणे सांगतो, आमच्या लोकांना प्रभू रामचंद्राचं चरित्र सांगलं, भगवान श्री गोपालकृष्णाचं चरित्र सांगलं, असंख्य योद्ध्यांचं चरित्र सांगलं. पण मला वाटतं की आमच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज सांगितला पाहिजे. आईसाहेब, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळायला पाहिजे. याच्या पलीकडे आऊसाहेब जिजाऊ कोण होत्या ह्या समजल्या पाहिजे. गोपाळ श्रीकृष्णाची यशोदामाई आमच्या लोकांना समजली पाहिजे. पण याच्यानंतर आऊसाहेब जिजाऊंचं कर्तृत्व आमच्या पोरांना, आमच्या माता माऊल्यांना समजलं पाहिजे. कारण प्रामाणिकपणे आई सांगतो, जर आऊसाहेब जिजाऊ तुम्हाला समजल्या तर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील. ते छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. म्हणून तुमच्यासाठी आऊसाहेब सांगणं मला गरजेचं वाटतं. पहा ना, एक वाक्य बोलतो समोर जातो, जे स्वराज्य निर्माण झाले ना भाऊ, ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. पण यामागे सर्वात मोठी प्रेरणा